ओम राम कृष्ण हरी। नमस्कार मित्रांनो, आज काही नवीन आहे का म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. कृष्ण हरी व्हिडिओच्या शीर्षकावरूनच तुम्हाला कळालं असेल. आज मी आपल्याशी मृत्यूपंचक या विषयावरती बोलणार आहे. मृत्यूपंचक काय आहे पहिल्यांदा हे समजून घेणे गरजेचे आहे. शनिवारी जेव्हा आपण विशिष्ट नक्षत्रावरती किंवा आपल्या परिवारातील व्यक्ती मृत्यू पावली तर त्याला आपण मृत्यूपंचक म्हणून बोलतो. ह्या मृत्यूपंचकाला फार महत्त्व आहे, कारण एक व्यक्ती मेली, मृत्यू पावली, तर ती व्यक्ती मुक्त अवस्थेला गेली आणि मृत्यूच्या प्रवासाला निघाली. कुठल्याही परिवारामध्ये कोणालाही असे वाटणार नाही की त्या मृत्यूच्या प्रवासाला आपल्या घरातील किंवा आपल्या नातेसंबंधातील 5 व्यक्ती त्याच्या पाठोपाठ जावेत. म्हणूनच की काय आपल्या शास्त्रामध्ये या मृत्यूच्या पंचकाला महत्त्व दिलेले आहे. आता या मृत्यूपंचकामध्ये कोणकोणते नक्षत्र येतात? धनिष्ठा, शतभिषा, ज्याला आपण शततारकासुद्धा म्हणतो, पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या 5 नक्षत्रामध्ये जर शनिवार आला तर तो मृत्यूपंचक गणला जातो. मग बाकीच्या वाराला सुद्धा गणला जातो का, हाही प्रश्न असेल. हो, गणला जातो, पण ते पंचक वेगवेगळे आहे. विशेषतः शनिवारच्या दिवशी या नक्षत्रावरती जर मृत्यू पावला असेल तर त्याला आपण मृत्यूपंचक असे म्हणतो. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यावेळेला करायला काय कामं नको म्हणजे सांगितले आहेत. विवाह करायचा नाही, नवीन घरात प्रवेश करायचा नाही, कुठले मोठे कार्य करायचे नाहीत, घरावरती छप्पर घालायचे नाहीत, कान टोचायचे नाहीत, नवीन काही खरेदी करायची नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मुहूर्तशास्त्राप्रमाणे त्या त्या नक्षत्रावरती तिथी कार्य केली जातात. तुमचे काही गोष्टी ठरलेल्या असतील. उदाहरणार्थ एका घरामध्ये लग्न सराईचं कार्य चाललेलं आहे आणि अचानक त्या घरामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला लग्न पुढे ढकलावे लागेल किंवा नवीन घराचा प्रवेश असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे पुढे ढकलावे लागेल. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या पद्धतीने याची पूजा शांती केली जाते. तर आपल्या इथे 5 पुतळे हे त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेला त्याच्याबरोबर ठेवले जातात आणि कळस ठेवले जातात, अशी काही प्रथा आहे. तसे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते आपले गुरुजी सांगितल्याप्रमाणे केलं जातं. या मृत्यूपंचकामध्ये जर आपण विचारपूर्वक केलात तर तुम्हाला त्याचा खरोखरच फायदा होईल आणि मनातली भीतीसुद्धा आपली निघून जाईल. पुढच्या भागामध्ये आपण असाच एखादा विषय घेऊन या विषयावरती बोलूया. तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. पुढच्या भागात आपण काही नवीन विषय घेऊन करणार आहोत.